नमस्कार मित्रांनो, आपण आज उरलेल्या चपात्यांचे लाडू कसे बनवायचे याची रेसिपी पाहून घेणार आहोत। अगदी मऊ आणि चवीला स्वादिष्ट। सर्वात आधी आपण चपात्या बारीक करून घेतल्या, त्यानंतर ह्या म्हणजे आपल्याला आवडेल तसा गूळ, तुम्हाला जास्त लागत असेल तर जास्त गूळ लागत असेल तर अजून थोडा गूळ घ्या। त्यानंतर 4 बदाम जे बारीक केलेले आहेत आणि हे 2 वेलची बारीक केलेले आहेत। आता काय करायचं, प्रथम तर यामध्ये जे गरम केलेलं तूप आहे ते तुम्ही 2 ते 3 चमचे या चपातीवर टाकून घ्या। त्यानंतर त्यामध्ये जो आपण गूळ बारीक केलेला आहे तो गूळ टाकायचा। त्यातच आपण काय करायचं तर हे बदामाचे तुकडे टाकून घ्यायचे, त्यानंतर ही अशी वेलची टाकायची आणि मग मस्तपैकी तुम्ही एकत्र करून घ्यायचं। चमच्यापेक्षा ही हाताने छानसं बारीक होईल, त्यामुळं एकसारखं मिक्स करून घ्या आणि आपल्याला पाहिजे तसं तो गूळ अगदी मिक्स करून घ्यायचा आहे। ह्यामध्ये असा छानसा मिक्स करायचा आहे, अगदी एकसारखा बारीक करून घ्या, पूर्णपणे त्यात मिसळला पाहिजे आहे। त्यानंतर आम्ही लाडू बांधून घेतले आणि लाडू तयार आहे की नाही झटपट रेसिपी। तुम्ही ही ट्राय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये कळवा।